नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज सकाळचीच गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे की मी हिंदी व्हिडिओ पण बनवतो आणि वेगवेगळे उत्तर भारतातले हिंदी युट्यूबर्स आहेत, त्यांच्या कार्यक्रमात देखील चर्चेमध्ये मी सहभागी होत असो. आपला जयपूर डायलॉग असो किंवा आमचा ओमकार चौधरी, पटण्याचा अभिषेक तिवारी यांच्या कार्यक्रमात मी सहभागी होतो. अशाच एका हिंदी पत्रकाराने मला फोन करून महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलनाविषयी विचारलं. गमतीशीर गोष्ट अशी की आज घडीला महाराष्ट्रात एवढं मोठं आंदोलन चालू आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी या आंदोलनाच्या चक्रामध्ये सापडलेली आहे. पण राष्ट्रीय पातळीवर तुम्ही बघाल तर या आरक्षणाच्या आंदोलनाला अपेक्षित एवढी सुद्धा प्रसिद्धी मिळत नाहीये. कारण हा आता लोकल विषय होऊन गेलेला आहे. 2-3 वर्षापूर्वी जेव्हा अंतरवाली सराटी आणि काय काय चाललं होतं, त्यावेळेला जितका गाजावाजा जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा होत होता तितका आता होत नाही. याचं कारण असं, मी नेहमी एक गोष्ट सांगतो की तुम्हाला वरदान मिळतं, तुम्हाला अधिकार मिळतो, तेव्हा त्या अधिकाराचा अतिशय जपून आणि योग्य वापर करण्याची जबाबदारी पण तुमच्यावर येत असते. जेव्हा लाखो लोक तुमच्या मागे उभे राहतात आणि तुमच्या निर्णयावर अवलंबून असतात, तेव्हा तुम्ही तुमच्या पुरता किंवा तुमच्या अहंकारापुरता विचार करून निर्णय घेता येत नाही तुम्हाला. मला एक गोष्ट आठवते की 1971चं युद्ध जे पाकिस्तान विरुद्ध झालं आणि बांगलादेश वेगळा काढण्यात आला. बांगलादेशमध्ये पाकिस्तानी सेनेने शरणागती पत्करल्यानंतर पश्चिमेकडे म्हणजे आजचा जो पाकिस्तान आहे त्या सीमेवर जी भारताची लढाई चालू होती ती सुद्धा इंदिरा गांधींनी एकतर्फी थांबवली होती. चर्चा पण झाली नव्हती. पण पूर्व पाकिस्तानात शरणागती पत्करल्यानंतर पश्चिम पाकिस्तान पण इंदिरा गांधींनी पुढाकार घेऊन युद्ध थांबवलं. आणि त्यावेळेला पश्चिम सीमेवर आपले सेनापती जनरल कॅन्डेथ म्हणून होते. ते भयंकर संतापले होते, कारण हा पॉलिटिकल डिसिजन आहे असं त्यांनी म्हटलं होतं. कारण असं होतं की त्यांनी जी रणनीती आखली होती ती साधारण 10 दिवसाची 12 दिवसाची असेल आणि त्यासाठी आपल्या काही प्रदेशामध्ये पाकिस्तानी सेनेला घुसू दिलं होतं. पण डावीकडून उजवीकडून आपल्या सेना अशा पुढे सरकलेल्या होत्या की मागून त्या एकत्र आल्या की मधला सगळा चेपून पाकिस्तानच्या सैनिकांचं शिरकाण करायचं हा त्यांचा प्लॅन होता. पण तो पूर्ण होण्याच्या 7 दिवस आधीच इंदिराजींनी युद्ध थांबवलं आणि जनरल कॅन्डेट संतापले होते. जाहीररित्या ते बोलले, पण ते बोलले ते वाक्य माझ्या डोक्यात अजूनही राहिले. त्याला झाली आता 54 वर्ष, पण ते जनरल कॅन्डेटचं ते वाक्य, माय बॉईज आर डाईंग देअर, माझी पोरं तिथे मरतायत. भारताचा एक सेनापती आपल्या सैनिकांना, प्रत्यक्ष सीमेवर लढणाऱ्यांना आपली पोरं मानतो, आपल्या पोटची पोरं मानतो. त्यामुळे आपल्याला राजकीय सत्तेला चॅलेंज देण्याचा अधिकार नाही हे माहिती असून सुद्धा जनरल कॅन्डेट यांनी भारत सरकारवर थेट पंतप्रधानांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावलं होतं. धिस इज पॉलिटिकल डिसिजन. माझ्याशी विचार विनिमय केला नाही, सेनापतींशी विचार विनिमय केला नाही, तुम्ही परस्पर युद्ध थांबवता, माझी पोरं मारली जात आहेत. सेनापती कसा विचार करतो, आणि सेनापती हाच नेता सुद्धा असतो. सामान्य जीवनामध्ये सेनापती हा नेता असतो. त्यामुळे हे जे चाललंय ते, एकाने मला प्रश्न विचारला कि ये मराठा आंदोलन क्या चल रहा है. मतलब मजा चल रहा है, टाइम पास चल रहा है, पिछले 3 साल से चल रहा है, तो क्या होगा. तर मी त्याला उलट उत्तर दिलं
तुमको अभी मालूम है कि 2 दिन के बाद अमेरिका का जो राष्ट्राध्यक्ष है डोनाल्ड ट्रंप, वो क्या करेगा आज बता सकते हो? तो बोला वो कैसे बता सको? मुझे बिल्कुल, ये मराठा आंदोलन का जो नेता है उसके बारे में कुछ गारंटी नहीं दे सकते। ट्रंप और जरांगे पाटिल, उसमें कोई फर्क नहीं है, क्योंकि जैसे ट्रंप जो निर्णय करता है, फैसला करता है, त्याच्या परिणामांची त्याला पर्वा नसते, तशीच मराठा आंदोलनाचं एकमुखी म्हणजे जरांगे पाटलांचं तोंड, हेच नेतृत्व आहे म्हटलं. त्यांच्या तोंडातून त्या दिवशी जो शब्द येईल ती भूमिका असते. आज जी अमेरिका जगामध्ये गेली 6-7 दशक जगाचं नेतृत्व करत होते, अमेरिकेने डोळे वटारले की मध्यम किंवा छोट्या आकाराचे देश भयभीत व्हायचे. त्यांनी नुसतं सांगावं बसा शांत बोलू नका, की सगळे बडे बडे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान गडबडून जात होते. एखादा इराण किंवा उत्तर कोरिया सोडला, किंवा रशिया सारखा एक संपन्न देश, चीन सारखा, ते 5-7 देशांचे अपवाद केले तर अमेरिकेची नाराजी नको, असाच विचार कुठल्याही देशाचे वरिष्ठ करत होते. तुम्हाला आठवतं अमेरिकेवर जो ओसामा बिन लादेनच्या अतिरेक्यांनी हल्ला केला होता, विमानं 4 पळवली आणि ती त्या मनोऱ्यावर आदळली, आणि ते न्यूयॉर्कचे जुळे मनोरे कोसळले. त्याच्यानंतर अमेरिकन अध्यक्षांनी अफगाणिस्तानला धमकावलं होतं की तुमच्याकडे येऊन दडी मारून बसलेला ओसामा बिन लादेन हाच या कारस्थानाचा सूत्रधार आहे, त्याला गुपचूप अमेरिकेच्या हवाली करा. पण ज्यांच्याकडे अफगाणिस्तानचा ताबा होता त्या तालिबानांच्या सत्तेने ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या हवाली करायला नकार दिला. तर अमेरिकेने सरळ सरळ त्यांच्यावर 1 महिन्याच्या आत इतका भेदक हल्ला चढवला की पुढची 10-15 वर्ष अफगाणिस्तानवर अमेरिकन सेना राज्य करत होते. याच्यावरून तुम्हाला कळेल की अमेरिकेने डोळं वटारणं म्हणजे काय. सद्दाम हुसेन अमेरिकेला दाद देत नव्हता, तर सेना इराकमध्ये पाठवून सद्दामला जीव मुठीत धरून पळून जाण्याची वेळ अमेरिकेनं आणली. सुपर पॉवर. तीच गोष्ट सिरियाचा सत्ताधीश आपल्याला दाद देत नाही, म्हणून त्याच्यावर सातत्याने हवाई हल्ले, लष्करी हल्ले करून करून सगळाच्या सगळा सिरिया अमेरिकेने बेचिराग करून टाकला. याला अमेरिकेची सत्ता म्हणतात. सुपर पॉवर म्हणजे काय असतं? तीच गोष्ट रशियाची सांगता येईल. रशियाने सुद्धा अफगाणिस्तानवर दीर्घकाळ लष्करी मार्गाने ताबा ठेवला होता, पण ते झुंजत राहिले. अफगाणिस्तान बेचिराग झाला. असो मुद्दा, पण ही सगळी ताकद तुमच्याकडे असते ती सुद्धा तुम्ही जपून आणि हिशोबीरीतीने वापरावी, हीच अपेक्षा असते. केवळ माझ्याकडे सत्ता आहे, अधिकार आहे, हत्यार आहे म्हणून मी मनमानी करून चालत नाही. आपण बघतो सैनिकाकडे बंदूक असते, अगदी मशीन गन असते. पोलिसांकडे, इन्स्पेक्टरकडे पिस्तूल बंदूक असते, पण ते कोणालाही रोखून मारत नाहीत. मग त्या हत्याराचा उपयोग काय असं आपण म्हणू, पण नाही वापरत. कारण तुम्हाला जे हत्यार दिलेलं आहे ते जितकं स्वसंरक्षणार्थ आहे तितकंच सामाजिक संरक्षणासाठी सुद्धा आहे. तेव्हा त्याचा योग्य जागी वापर केला पाहिजे, हा निर्बंध आहे. कारण उद्या तुम्ही गोळी झाडली आणि काय परिणाम झाला तर त्याचा जाब द्यावा लागतो. मग तो सब इन्स्पेक्टर असो, इन्स्पेक्टर असो, पोलीस कमिशनर असो, मुख्यमंत्री असो, गृहमंत्री असो, प्रत्येकाला जाब द्यावा लागतो. आणि हीच गोष्ट प्रत्येक नेत्याला लागू होते. त्याच्याकडे किती लहान अधिकार आहे, किती मोठा अधिकार आहे. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी
उद्धव ठाकरेंनी जी काय पावलं उचलली त्याचा परिणाम आपण बघतोय की ती शिवसेना संपून गेली. एक भरभक्कम तगडा आक्रमक पक्ष, राजकीय पक्ष जमीनदोस्त होऊन गेला. जो अधिकार वडिलार्जित म्हणून उद्धव ठाकरेंना मिळाला, तो अधिकार मनमानी करून परिणामांचा विचार न करता तो अधिकार उद्धव ठाकरे वापरत गेले. काय झालंय बघा. राहुल गांधींच्या बावळटपणाला पाठीशी घालून त्यांच्या आईने काँग्रेस सारखा 150 वर्ष वयाचा, 140 वर्ष वयाचा काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या हाती सोपवला. आपण काँग्रेसची दुर्दशा बघतोय. मग ही एका पक्षापुरती असो, एका कुटुंबापुरती असो, एका संघटनेपुरती असो, किंवा एखाद्या आंदोलन किंवा सुपर पॉवरच्या बाबतीत असो, आजपर्यंत अमेरिकेच्या अध्यक्षाने डोळे वटारले तर लोक घाबरत होते. त्या जागेवर ट्रम्प सारखा माणूस येऊन बसला आणि बघता बघता त्याने अमेरिकेचा म्हणजे सुपर पॉवरचा अध्यक्ष ही जगासमोर एक हास्यास्पद गोष्ट बनवून टाकली. कारण मी अमेरिकेचा अध्यक्ष आहे, मी होत्याचं नव्हतं करू शकतो, हा जो अहंकार ट्रम्पच्या डोक्यात भरलेला आहे. आपले जरांगे पाटील बोलतात ना, मराठ्याला दुखवलेलं चालणार नाही, उद्या येऊन सरकार उलथून टाकतो. जरांगे आणि ट्रम्प याच्यामध्ये गुणात्मक फरक काय सांगा. अमेरिकेच्या अध्यक्षाकडे निदान अधिकार तरी आहे. अमेरिकेचं जगभर तळ असलेलं जे लष्कर आहे, हवाई दल आहे, नौदल आहे, त्या सगळ्याचा सरसेनापती ही अमेरिकन अध्यक्षाची ओळख आहे. जरांगे पाटील एका नगरपालिकेचे, महापालिकेचे नगरसेवक नाहीत किंवा आमदार खासदार सुद्धा नाहीत. पण भाषा बघा, साला ट्रम्प पण लाजून मान खाली घालेल अशा आवेशामध्ये जरांगे पाटील बोलतात. पण ते एक गोष्ट विसरतात की जो मराठा समाज झुंडीच्या झुंडीने तुमच्या बाजूने उभा राहिला, त्याला जेव्हा त्याचे दुष्परिणाम भोगायची पाळी येईल तेव्हा तोच मराठा समाज तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. जरांगे पाटील 2 लोकांच्या नजरेत भरलेली व्यक्ती आहे. शरद पवार दीर्घकाळ स्ट्रॉंग मराठा म्हणून ओळखले गेले. आज काय अवस्था आहे बघा. कारण आपल्यावर लोकांनी विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाचा जबाबदारीने वापर करून पवारांनी राजकारण केलं असतं तर पवारांना आज इतक्या वाईट परिस्थितीतून जावं लागलं नसतं. ट्रम्प यांना अधिकार मिळालाय देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून, संसदेपेक्षाही अधिकार त्यांच्याकडे जास्त आहे. एका क्षणामध्ये ते भारताविरुद्ध इतका आयात कर लावतो, चीन विरुद्ध तितका आयात कर लावतो, 8 दिवसात करा नाही तर दुप्पट करतो, वाटतील ते निर्णय घेत आहेत. पण त्याला तारतम्य नाहीये. जो अधिकार मिळालाय त्या अधिकाराचा जपून संयमाने आणि योग्य जागी वापर केला पाहिजे, याचं भान सुटलं. याचं भान सुटलं. वर्षानुवर्ष मी माझ्यासारखा पत्रकार सुद्धा अमेरिकेची सँक्शन्स म्हणजे अमेरिकेचे निर्बंध ही भाषा आम्ही ऐकत आलो. भारताने 99 साली अणुस्फोट केला, पाठोपाठ पाकिस्तानने केला. मग दोन्ही देशावर अमेरिकेने सँक्शन्स लावले. म्हणजे काय, तर भारताशी जो आयात निर्यात व्यापार चालतो त्यावर कठोर निर्बंध लावले गेले. तुमची आर्थिक व्यापारी कोंडी करायची. हा जो अमेरिकेच्या अध्यक्षाकडे असलेला अधिकार, त्या अधिकाराचा वापर जगाला आपल्या धाकात ठेवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष आणि अमेरिकेचे राजकारणी गेली कित्येक दशकं करत आले. ट्रम्प यापूर्वी 4 वर्ष अध्यक्ष होते, पण आज त्या माणसाचं डोकं का फिरलंय याचा अंदाज नाही. त्यांनी अमेरिकन कायद्यामध्ये, घटनेमध्ये असलेली एक तरतूद शोधून काढली की देशांतर्गत आर्थिक आणीबाणी आहे आणि ती आर्थिक आणीबाणीतून वाट काढण्यासाठी
अशा प्रकारे कोणावरही कितीही टॅक्स लावण्याचा, आयात कर लावण्याचा अधिकार अध्यक्षांना मिळतो, ही तरतूद त्यांनी शोधून काढली. आणि त्या अधिकाराचा गैरवापर करून जगात कोणालाही डोळे वटारून दाखवायचे. मग तो पाकिस्तान असो, बांगलादेश असो, भारत असो, चीन असो, रशिया असो, यासाठी जितक्या गतीने सरसकट त्याचा वापर आहे. म्हणजे त्या अंतर्वली सराटीमधून जरांगे पाटील यांनी टीव्हीचे कॅमेरे समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, सरकारला किंवा राजकीय पक्षांना धमकावायचं, त्या गतीने अमेरिकेत ट्रम्प व्हाईट हाऊसमधून जगभरच्या इतर देशांना धमकावत सुटले. रशियाकडून तुम्ही खनिज तेल घेण्याचं बंद करा, नाहीतर तुमच्यावर टॅक्स लावला जाईल. आणि भारतावर त्यांनी टॅक्स लावला, चीनवर लावला, रशियावर लावला. पण आज त्याच कारणास्तव ट्रम्प हा जगासमोर हास्यास्पद माणूस ठरलाय. जगातला सर्वात शक्तिमान पण सर्वात हास्यास्पद अशी जी ट्रम्पची अवस्था आली आहे, त्याच्यावर आता तिथल्या कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब केलंय. 2 आठवड्यापूर्वी तिथल्या कुठल्या तरी व्यापारी मंडळाने, आपल्याकडे असतात ना चेंबर ऑफ कॉमर्स, व्यापारी उद्योजकांच्या संघटना, संस्था, त्यापैकी कोणीतरी अमेरिकेतल्या कनिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागितली होती की आम्हाला भारतातून, चीनमधून, जगातून वेगवेगळा माल आयात करावा लागतो, आणि तो आयात केला नाही तर आमचे कारखाने बंद पडतील, आमचा व्यापार बंद पडेल. त्याच्यावर आयात कर ज्यादा लादला गेला तर तो कर भरून इथल्या ग्राहकाला परवडणार नाही. त्यामुळे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जी टॅरिफ लावण्याची मनमानी करतोय, त्याला कोर्टाने आवर घालावा म्हणून दाद मागितली होती. त्या कनिष्ठ कोर्टाने यापूर्वीच अमेरिकन अध्यक्षांच्या या टॅरिफ लावण्याच्या कृतीला लगाम लावला होता, काय तो निर्णय दिला होता. पण त्यावर अपील करून 2 आठवडे, आजचं मरण उद्यावर ढकलत डोनाल्ड ट्रम्प इथपर्यंत आले. आता काल का आज कधीतरी तिथल्या अपेलेट कोर्टाचा निर्णय आलाय, आणि त्यांनी जी स्थगिती दिली होती कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला, की अशा प्रकारे अमेरिकेच्या अध्यक्षाला कुठल्याही इतर देशावर मनमानी करून टॅरिफ लावता येणार नाही, हा जो खालच्या कोर्टाने निर्णय दिला होता त्याच्यावरची स्थगिती अपेलेट कोर्टाने उचललेली आहे. कदाचित अजून त्याविरुद्ध सुप्रीम कोर्ट किंवा फेडरल कोर्टामध्ये जाऊन ती स्थगिती मिळवण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करतील. पण तो करण्यापेक्षा ट्रम्प यांनी आधी याचा विचार केला पाहिजे की आपण एका देशाचे सर्वसत्ताधीश आहोत. ते सर्वसत्ताधीश आहोत कारण त्या देशातले कोट्यवधी लोक इथली घटना, संविधान आणि कायदा मानतात. म्हणून ज्या दिवशी त्या देशातले 35-40 कोटी लोकांतील भाडमध्ये गेली तुझी घटना आणि तुझा कायदा, आम्ही तुला अध्यक्षच मानत नाही, त्या दिवशी अमेरिकेत सुद्धा अराजक सुरू होईल. आज ती परिस्थिती ऑलरेडी आलेली आहे. अमेरिकेची राजकीय राजधानी वॉशिंग्टन DC, तिथे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थानिक पोलिसांवर विश्वास राहिला नाही म्हणून नॅशनल गार्ड आणून तैनात केलेले आहेत. त्यांना भीती वाटते की तिथले स्थानिक पोलीसच आपल्यावर विरुद्ध काहीतरी कारस्थान करतील. इतका भेदरलेला अमेरिकेचा अध्यक्ष जगाला धमक्या देतोय, पण विचार करायला तयार नाही की आपल्याकडून काय मूर्खपणा झालाय. आपण आपल्या हाती जो अधिकार मिळालेला आहे, एका सार्वभौम अशा सुपर पॉवरचा सर्वाधिकार आपल्याकडे मिळालाय, काही आपण त्याचा तारतम्याने वापर करतोय का, की आपण पोरकटपणा करून टाकला. आपल्याच देशामध्ये देशातला सर्वसत्ताधीश असलेला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा आज तिथल्या कोर्टाने दिलेल्या निकालामुळे हास्यास्पद बनलेला आहे. अपंग झाल्यासारखा झालाय, विकलांग झाल्यासारखा झालाय. अधिकार त्याच्या हातात आहे पण तो वापरायचा नाही.
अधिकाराच्या मर्यादा म्हणून महत्वाच्या असतात. आणि म्हणून मी परत परत सांगतो की अधिकार मिळतो, हक्क मिळतो, तेव्हा जबाबदारी सुद्धा येत असते. मग तो पंतप्रधान असो, राष्ट्राध्यक्ष असो, मुख्यमंत्री असो, मंत्री असो किंवा एखादा प्रशासक, कमिशनर किंवा सचिव असो, प्रशासनिक अधिकारी असो, त्याला अधिकार मिळतात. पण त्या अधिकाराच्या ज्या मर्यादा असतात त्याचा भंग केला तर तोच कायदा त्याच्या मुसक्या बांधायला कमी करत नाही. आणि जी गोष्ट पदसिद्ध अधिकाऱ्यांच्या बाबतीत असते तीच गोष्ट कुठच्याही संघटना संस्थेच्या नेत्याविषयी असते. मला खात्री आहे ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा जरांगे यांनी खेळ खंडोबा करून टाकलेला आहे, खुद्द मराठा विविध संघटनांमध्ये विस्कटलेला जो मराठा आहे त्यांना पुढाकार घेऊन जरांगे यांचं डोकं ठिकाणावर आणावं लागेल. जसं अमेरिकेतल्या न्यायालयाने आपल्या अध्यक्षाला त्याची जी अधिकार क्षमता आहे आणि तिची मर्यादा आहे ती दाखवली आहे, तसंच मराठा समाजातल्या लहान मोठ्या संस्था संघटनांना पुढाकार घेऊन, मराठा समाजातल्या नामवंतांना पुढाकार घेऊन जरांगे पाटील यांना त्यांच्या मर्यादा दाखवाव्या लागतील. अन्यथा त्याचे दुष्परिणाम संपूर्ण मराठा समाजाला पुढच्या काही पिढ्या भोगाव्या लागतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.